राज्यामध्ये पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत। स्थानिकचा पत्रकार असेल किंवा सोशल मीडियाचा पत्रकार असेल, बातमी विरोधात लावली म्हणून त्याला धमकावले जात आहेत। या विरोधात कुठेतरी आवाज उठवावा म्हणून फैसाब मीडियाच्या वतीने संपूर्ण राज्यात जिल्हा स्तर तालुका स्तरावर निवेदन देण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतला। त्यानंतर परभणीत आज धरणे आंदोलन करून आपण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना आपण निवेदन पाठवले आहे। पत्रकार सुरक्षा कायदा 2019 ची कठोर अंमलबजावणी करावी। त्यासोबतच ग्रामीण पत्रकार असतील किंवा शहरातले इतर पत्रकार असतील, या पत्रकारांना आधी स्वीकृती देण्यासाठी आधी स्वीकृतीबाबतच्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये शिथिलता आणावी। त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांना शंकरराव चव्हाण सन्मान निधी या माध्यमातून पेन्शन दिली जाते, परंतु शासनाच्या अशा काही जाचगाठी आहेत त्यामध्ये की 30 वर्ष सेवा ही अट रद्द करावी। त्याऐवजी केवळ 20 वर्षाची सेवा ग्राह्य धरून ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान निधीचा लाभ द्यावा, अशा काही मागण्या। त्यासोबतच स्थानिक वर्तमानपत्राच्या जाहिरात दरांमध्ये सरसकट 150% वाढ करावी। त्यासोबतच ई टेंडरचा हा महत्त्वाचा मुद्दा होता की शासनाच्या जाहिराती येतात त्या ई टेंडर स्वरूपात यायल्यात। त्यामुळे काय झाले की संपूर्ण जाहिरात न देता 12/8 याप्रमाणे अत्यंत छोटी जाहिरात देऊन एक प्रकारे शासन आर्थिक पिळवणूक करत आहे वर्तमानपत्राची। या विरोधात आम्ही आज आवाज उठवला। याला संपूर्ण परभणी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला। आजचं आंदोलन आमचं यशस्वी झालं। व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या विविध प्रश्नाच्या संदर्भात आज परभणी येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारावर हल्ले होत आहेत, खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाहीत। या मागणीसह लघु वर्तमानपत्रांना जाहिराती वाढाव्यात, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळावं, ज्येष्ठ पत्रकारांना मिळणाऱ्या पेन्शन निधीमध्ये अर्थसंकल्पात तरतूद करून अटी शिथिल कराव्या, या व इतर मागण्यासाठी आज परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन करण्यात आलं। या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं असून शासनानं आमच्या मागण्याची दखल जर घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन संपूर्ण राज्यभर करण्यात येईल। धन्यवाद।